जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे आपले सागर भाऊ JR शेती योजना 2.1 या चॅनलवरती। मित्रांनो, राज्यातील प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना दिल्या जाणाऱ्या लाभाच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाचा आणि दिलासादायक परिपत्रक राज्य शासनाच्या माध्यमातून काढण्यात आलेलं आहे। याच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, 7 एप्रिल 2026 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून या प्रकल्पग्रस्तांच्या संदर्भातील एक महत्त्वाचं शासन निर्णय परिपत्रक काढण्यात आलेलं आहे। ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये हे 4 मार्च 2025च्या परिपत्रकाचा आधार घेऊन जिल्हा पुनर्वसन अधिकारी हे बऱ्याच मोठ्या प्रमाणात प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना स्वतंत्र प्रकल्पग्रस्त खातेदार म्हणून पुनर्वसन लाभ देण्यास नकार देत आहेत। अशा प्रकारच्या मोठ्या तक्रारी राज्य शासनाला प्राप्त झालेल्या आहेत। परंतु एकंदरीत राज्य शासनाच्या माध्यमातून 2 जून 2025 रोजी एक परिपत्रक काढण्यात आलेलं आहे। त्या परिपत्रकाची आणि 4 मार्च 2025 या परिपत्रकाची असलेली विसंगती यामुळे या मयत भूधारकांच्या वारसांना लाभ देण्यामध्ये काही समस्या येत आहेत आणि याच अनुषंगाने राज्यामध्ये फक्त 2 जून 2025च्या परिपत्रकानुसार कारवाई करावी अशा प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहेत। मित्रांनो, 2 जून 2025चं परिपत्रक काय आहे तर प्रकल्पच्या बंधित दिनांकापूर्वी मयत भूधारकांच्या वारसांना पुनर्वसनाचे लाभ देण्याच्या संदर्भात आता याच्यामध्ये आपण पाहू शकता, हिंदू वारसा हक्क सुधारणा 2025 कलम 6 नुसार आणि पुनर्वसन अधिनियम कलम 2 च्या नुसार। परंतु याच विधेयक अनन्वय घेतला असता बंदी दिनांकाच्या ऐवजी संपादित जमिनीच्या निवाड्याचा दिनांक विचारात घेऊन ते संयुक्तीकरण आणि त्यानुसार 2 डिसेंबर 2004 किंवा पूर्वी दिनांक 20 डिसेंबर 2004 नंतर संपादित जमिनीचा निवाडा पारित झालेला असेल व मूळ भूधारक हा निवाडा पारित होण्याच्या दिनांकापूर्वी अथवा नंतर मयत झालेला असेल तर उद्भवणाऱ्या 2 भिन्न दिनांकापूर्वी अथवा नंतर मयत झालेला असेल तर उद्भवणाऱ्या 2 भिन्न परिस्थितीच्या अनुषंगामुळं भूधारकाच्या वारसांना पुढील प्रमाणे लाभ दिले जाणार आहेत। याच्यामध्ये जर संपादित जमिनीचा भूसंपादन निवडा 20 डिसेंबर 2004 पूर्वी पारित केलेला असेल आणि संपादित केलेल्या जमिनीच्या मालकाचा मृत्यू निवाड्याच्या दिनांकापूर्वी झालेला असेल अशा प्रकरणी आणि मयत जमीन मालकाचा प्रत्येक मुलगा, ध्यानात घ्या, ज्या जमीन मालकाचा मुलगा जो काही प्रत्येक मुलगा हा स्वतंत्र घटक म्हणून महाराष्ट्र प्रकल्पग्रस्त व्यक्तीचे पुनर्वसन अधिनियम 1999 अंतर्गत प्रकल्पग्रस्त व्यक्ती गणला जाणार आहे। मयत जमीन मालकाचा कोणताही मुलगा मयत झालेला असेल आणि अशा मुलाचा मुलगा आणि मुलगे सर्व मिळून एक घटक म्हणून असतील तर त्यांना प्रकल्पग्रस्त व्यक्ती म्हणून गणले जाणार आहे। ही एक महत्त्वाची अशी याच्यात तरतूद करण्यात आलेली आहे। याच्यानंतर जर संपादित जमिनीचा भूसंपादन निवडा 20 डिसेंबर 2020 च्या नंतर पारित केलेले असेल, संपादित केलेल्या जमिनीच्या मालकाचा मृत्यू अशा निवाडा दिनांकाच्या पूर्वी झालेला असेल अशा प्रकरणी जमीन मालक प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलगी महाराष्ट्र प्रकल्पग्रस्त व्यक्तीचे पुनर्वसन अधिनियम 1999 अंतर्गत स्वतंत्र घटक म्हणून प्रकल्पग्रस्त व्यक्ती म्हणून गणले जातील। मयत मालकाची कोणताही मुलगा किंवा मुलगी मृत्यू पावलेले असतील तर अशा मुलगीच्या मागे जे काही त्यांची वारसा असतील त्यांना
मुलगा मुलगी तर असे मुलगा मुलगी हे सर्व एक युनिट म्हणून प्रकल्पग्रस्त व्यक्ती म्हणून गणले जाणार आहेत. आता ह्या दोन्ही अ आणि ब मधील ज्या सूचना आहेत, ज्या प्रकरणी जमीन वाटपाची प्रकरण पुनर्वसन अधिनियम 1999 कलम 16 अनुन्वये म्हणजे 65% रक्कम भरणा केलेल्या व अद्याप जमीन वाटप प्रलंबित असलेल्या प्रकरणांमध्ये लागू राहतील अशा प्रकारचं परिपत्रक आहे. आणि याच परिपत्रकाच्या अंतर्गत ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीकरिता राज्य शासनाच्या माध्यमातून बंधनकारक करण्यात आलेले आहेत. आता 2 जून 2025 रोजी परिपत्रक काढण्यात आल्यामुळे त्याच्या पूर्वीचे जे 4 मार्च 2025चं परिपत्रक आहे ते रद्द समजावं अशा प्रकारचे निर्देश सुद्धा राज्याच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. एकत्र कुटुंबकर्ता या संज्ञेचा अर्थ शासन परिपत्रक 2 जून 2025च्या मार्गदर्शक तत्वानुसार भूधारकांच्या प्रत्येक मुलगा किंवा मुलगी आणि त्यांच्या पिढीतील जे काही वारसा असतील यांना अनुक्रमे स्वतंत्र घटक किंवा एक युनिट म्हणून प्रकल्पबाधित व्यक्तीचा दर्जा द्यावा. पूर्वीच्या शासन परिपत्रकामधील संयुक्तपणे एक युनिट ही संकल्पना केवळ भूसंपादन निवाडा वाटपाच्या रक्कम संदर्भापुरतीच मर्यादित होती, पण ती आता पुनर्वसन अधिनियमानुसार नंतर प्रकल्पबाधित व्यक्तीच्या दर्जाचे निर्धारण करण्यासाठी लागू होत नाही आणि अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. याच्यामुळे आता जे काही यापुढील कारवाई होतील त्या 2 जून 2025च्या परिपत्रकानुसार केल्या जातील. अशा प्रकारचे या परिपत्रकामध्ये स्पष्ट निर्णय देण्यात आलेले आहेत. याच्यामध्ये प्रकल्पबाधितांना प्रॉब्लेम येत होता किंवा त्यांची प्रकरणं जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून बाद केली जात होती. अशा सर्व प्रकल्पग्रस्तांच्या वारसा एक मोठा दिलासा या परिपत्रकाच्या माध्यमातून मिळणार आहे. हे परिपत्रक आपण महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती पाहायला मिळेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे प्रकल्पग्रस्तांसाठी अतिशय महत्त्वाचा असा जो शासन निर्णय आलेला आहे, तर प्रकल्पग्रस्तांसाठी हा निर्णय मोठा दिलासादायक आहे असे. आणि राज्य शासनाने नवे परिपत्रक हे हे परिपत्रक जाहीर करण्यात आलेले मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्याला जे काही या प्रकल्पग्रस्तांसाठी नवीन अपडेट येईल तेही नवीन अपडेट आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो. तर मित्रांनो, भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.